नमस्कार मैत्रिणींनो, आज इथे मी तुम्हाला कैरीपासून एक छान असं लोणचं बनवून दाखवणार आहे, जे की इन्स्टंट असं लोणचं आहे। तर इथे बघा, कैरी स्वच्छ धुवून बारीक याचे कट करून मी तुकडे करून घेतलेले आहेत। तर त्यामध्ये सुरुवातीला आपण इथे हळद टाकणार आहे। एकदम साधी सोपी रेसिपी आहे, अगदी घरातलं सर्व साहित्य वापरून आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे। त्यामुळे खूप जास्त किचकट वगैरे अशी ही रेसिपी नाही, एकदम साधी सिंपल आहे आणि चवीला सुद्धा खूप भन्नाट अशी तयार होते। तर इथे बघा, हळद टाकल्यानंतर तुमच्याकडे जेवढं तिखट लागतं त्या प्रमाणात तुम्ही इथे तिखट टाका। आमच्याकडे जर हे लोणचं तिखटच आवडतं, त्यामुळे मी भरपूर सारं तिखट टाकलंय। नंतर इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर इथे बघा, मी थोडासा यामध्ये गूळ चिरून टाकती आहे। तर तुम्हाला जर गूळ आवडत नसेल तर तुम्ही तसं जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल, पण आम्हाला थोडंसं गूळ टाकून केलेलं हे जे इन्स्टंट लोणचं आहे ना, ते आवडतं। आणि गूळ टाकल्यावर बघा, चवीमध्ये थोडासा फरक पण पडतो, छान लागतं हे लोणचं गूळ टाकल्यामुळे खायला। तर इथे बघा, कैरी किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही इथे गूळ ॲड करा। आणि इथे गूळ टाकल्यानंतर हे सर्व साहित्य ना आपण छान चमच्याने एकत्र करून घेणार आहे, म्हणजे कैरीला जे आहे ना, हे सर्व मसाले छान असे कोट होतील आणि मस्त सगळीकडे हा मसाला चांगला एकसारखा लागेल। तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपण याला मिक्स करायचं आहे। तर तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने असं लोणचं करायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप मस्त लागतं। तर इथे मी 1 चमचा आपली जी फोडणीची मोहरी असते ना, ती या खलबत्त्यामध्ये चांगली कुटून बारीक करून घेतलेली आहे। तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकतात, किंवा जर तुमच्याकडे पिवळ्या मोहरीची डाळ असेल तर ती सुद्धा थोडीशी यामध्ये ॲड केली तरी देखील चालेल, बारीक करून। तर अशा पद्धतीने बघा, ही मोहरीची डाळ टाकल्यावर ना या लोणच्याला एकदम छान लागतात, एकदम भारी चव लागते याची। तर इथे बघा, मी कडकडीत 2 पळ्या तेल गरम करून घेतले, त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे। नंतर त्यामध्ये 10-12 मेथीचे दाणे सुद्धा मी टाकून घेणार आहे। आता लोणचं बनल्यावर थोडेसे मेथीचे दाणे आणि हिंग हे टाकल्याशिवाय त्याला काही चव येणार आहे का, सांगा बरं। तर अशा पद्धतीने मी इथे हिंग सुद्धा टाकून घेतलेला आहे। हिंग छान तळला गेला की ही कडकडीत चुरचुरीत अशी फोडणी मी या लोणच्यामध्ये घालून घेणार आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की ट्राय करून सांगा, तुम्ही करून बघा आणि मग मला नक्की कमेंट करून सांगा। एकदम मस्त अशी लागते। आमच्याकडे तर रोजच्या 2 कैऱ्यांचं जरी हे लोणचं बनवलं ना, तर सकाळी बनवलं की संध्याकाळपर्यंत सगळं संपून जातं, इतकं आवडतं सगळ्यांना। आणि उन्हाळ्यामध्ये मग ह्या लोणच्याशिवाय तर जेवणच जात नाही ना, आधीच तर आपल्याला काही खावंसं वाटत नाही आणि अशा पद्धतीने छान कैरीचं आंबट गोड असं लोणचं केल्यावर तर मग जेवणाला सुद्धा छान लागतं। तर कलर बघा तुम्ही किती सुंदर आलेला आहे आणि एकदा नक्कीच एका कैरीचं आधी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही रोज हे लोणचं बनवून खाल, इतकं मस्त असं लागतं। तर कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतो आहे, तर कलर बघूनच कोणालाही खावंसं वाटेल। तर इथे बघा किती छान असा रंग आलेला आहे। तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा। खा प्या मजा करा। थँक्यू, धन्यवाद।